देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर देवबापाने मानवाची निर्मिती केली. आपल्याला परमेश्वराने मातीपासून निर्माण केलं आणि ह्या मातीवरती म्हणजे या जगामध्ये, या भूमीवरती परमेश्वराने आपल्याला उभं केलेलं आहे. जगामध्ये परमेश्वराने आपल्याला ठेवलेलं आहे. स्वर्ग ज्या देवाचं राजासन आणि पृथ्वी ज्याचं पदासन आहे, त्या परमेश्वराने आपल्याला भूतलावरती त्याची सेवा करण्यासाठी, त्याचं गौरव करण्यासाठी देवबापाने आपल्याला ठेवलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, या जगात आपण राहत असताना ह्या जगामध्ये बहुतांशी लोक जगिक रीतीनं आपलं जीवन चालवत आहेत. जगाच्या राहरीतीप्रमाणे ते जगत आहेत. आणि ज्यावेळेस आपल्या आजूबाजूचे लोक जगिक रीतीनं चालतात, त्यावेळेस कधीकधी आपल्याला पण मोह होतो की आपण पण त्यांच्यासारखं चालावं. परंतु आम्ही जगाचे नाही, आम्ही स्वर्गाचे लोक आहोत. कारण की आमचा स्वर्गीय बाप स्वर्गामध्ये विराजमान असणारा देव आहे. आणि त्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला या जगामध्ये देवाचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ठेवलेलं आहे. ज्यावेळेस लोक तुमच्याकडं आणि माझ्याकडं बघतील, त्यांना आपल्या जीवनामधून ख्रिस्त दिसला पाहिजे. आमच्या बोलण्यातून येशू झळकला पाहिजे. आमच्या वागण्यातून प्रभूचं गौरव प्रकट झालं पाहिजे. असं परमेश्वराने तुम्हाला आणि मला एक कित्ता जगासाठी म्हणून या जगामध्ये ठेवलेला आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आता फार वेळ आपण जगामध्ये राहणार नाही. किती लोक आमेन म्हणतील? कारण की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः मेघावरती आरूढ होऊन येणार आहे. आणि ज्यावेळेस तो येईल, जे मृत झालेले आहेत, प्रभूमध्ये झोपी गेलेले आहेत, त्यांच्या कबरा उघडल्या जातील, ते आधी उचलले जातील. आणि त्यानंतर आपण जे जिवंत असे आहोत, ते आपण क्षणात आणि निमिषात बदलून जाऊ. जे हे शरीर आहे, हे मर्त्य शरीर बदलून प्रभू येशू ख्रिस्तासारखं अविनाशी शरीर आपल्याला मिळेल. आणि आपण या जगामधून उचलले जाणार आहोत आणि सार्वकालिक रीतीनं ख्रिस्ताबरोबर आम्ही एक होणार आहोत. आणि मग ज्या जगामध्ये आपण तात्पुरते आहोत, त्या जगात जास्त मन लावायची गरज नाही. किती लोक आमीन म्हणतील? हालेलुया. हम लोग इस दुनिया के नहीं है. हालेलुया. आपण या जगाचे नाही. आणि म्हणून देवाने जगावर एवढी प्रीती केली, फक्त कोथळीवर नाही केली. कोणी आमीन म्हणाल का? देवाने जगावर प्रीती केली, पण जगाने देवाला ओळखलंच नाही. प्रेम करताना येशूने अख्ख्या जगावर प्रेम केलं, फक्त भारतावर किंवा इस्रायलवर नाही. परमेश्वराने प्रेम करताना संपूर्ण विश्वावरती जेवढे देश आहेत, जेवढे लोक आहेत, कोणीही असो, प्रेम करताना सगळ्यांवर केलं. पण घेऊन जाताना सगळ्यांना घेऊन जाणार नाही, हे समजलं पाहिजे. तो प्रेम वाटतोय ज्यांनी प्रेमाचा अनुभव घेतला, ज्यांनी त्याच्या सानिध्यात आपलं जीवन समर्पित केलं, तेच लोक उचलले जातील. परंतु ज्यांनी त्याला ओळखलं नाही, त्यांचं वास्तव्य पृथ्वीवरतीच राहणार आहे. हालेलुया. आणि म्हणून आम्ही जगाचे नाही. मग आज एका वचनापासून आपण सुरुवात करूया. याकोब याचा 4था अध्याय आणि 4थं वचन. याकोब 4:4. अहो अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे. जगाची मैत्री देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो, तो देवाचा वैरी ठरला आहे. हालेलुया. जगाची मैत्री ही देवाबरोबर केलेलं वैर आहे. प्रियांनो, जगाशी मैत्री म्हणजे देवाबरोबर वैर आहे. या जगाच्या मोहपाशात आम्ही गुरफटून जाता कामा नये. या जगिक गोष्टींमध्ये आम्ही अडकून जाता कामा नये. आमची नजर नेहमी देवाकडे असली पाहिजे. येशू ख्रिस्ताचं कसं बोलणं नेहमी स्वर्गाविषयी असायचं. नेहमी पिता असा, माझा पिता तसा. माझा पिता आणि मी एक आहे. माझ्या पित्याच्या घरी पुष्कळ जागा आहेत. माझा पिता असं करतो, माझा पिता सांगतो ते मी करतो. फक्त पिता पिता, फक्त स्वर्गाच्या गोष्टी येशू ख्रिस्त बोलत होता. त्याच्या बोलण्यात पित्याचं गौरव होतं. त्याच्या बोलण्यामध्ये स्वर्गीय सामर्थ्याच्या गोष्टी होत्या. मग जर आज आम्हाला कळालंय की आम्ही ह्या जगाचे नाही, आम्ही स्वर्गाचे आहोत, आमच्याकडं जगाची फुशारकी नको आहे आजपासून. किती लोक आमीन म्हणणार आहेत? हालेलुया. लोक जगिक गोष्टींवरून स्वतःची ओळख निर्माण करतात. आम्हाला जगाच्या रीतीनं आमची ओळख नको आहे.
हालेलुया. राजू राजू कोणता? बुलेटवाला राजू. तो संजय कोणता? त्याने नाही का बंगला बांधला. तो आमच्या गाड्या घोड्या बंगले आमच्या ओळखीचं कारण नसावं. आम्ही वाटेने चाललो ना, लोक म्हटले पाहिजे, हा बघा देवाचा अभिषेक चाललेला आहे, हा प्रभूचा सामर्थ्यवान दास आहे, ही प्रार्थना करणारी बहीण आहे, ही सामर्थ्यवान बहीण आहे, ही प्रार्थना करते, चिन्ह चमत्कार घडतात, ही आमची ओळख आहे. सुपर नॅचरल मिरॅकल ही आमची लाईफस्टाईल असली पाहिजे. आमच्या बोलण्यातून ख्रिस्त झळकला पाहिजे. आमचं मुख उघडलं की स्वर्गाचं सामर्थ्य उतरलं पाहिजे. आमच्या बोलण्यामधून प्रभूच्या सामर्थ्याची नदी वाहिली पाहिजे. आमेन, हालेलुया. नाही तर काही लोक मी असं केलं आणि मी आमच्या बोलण्यात फक्त येशू येशू, मी नाही बाबा, फक्त येशू येशू, येशूचं नाव उंच झालं पाहिजे. जगाशी मैत्री करणारे लोक जगाबद्दल बोलत राहतात, देवाशी मैत्री करणारे लोक देवाबद्दल बोलत राहतात. सतत त्यांच्या मुखातून फक्त देवाचं गौरव निघतं. देवाच्या प्रिय लोकांनो, आमचं बोलणं, आमचं वागणं, आमचं जीवन जगिक रीतीनं नसावं. जगिक गोष्टींमध्ये मन अडकून राहू देऊ नका. ज्या गोष्टींची तुम्हाला गरज आहे ना, तुम्ही गाढ झोपलेले असं लोक येऊन सांगतील कुणीतरी तुला गाडी आणून दिली. हालेलुया. तुम्हाला लागेल ते झोपेतही पूर्ण करेल परमेश्वर. त्याच्यासाठी उपद्व्याप करत बसू नका, त्याच्यासाठी टेन्शन घेत बसू नका, त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारच्या तणावामध्ये राहू नका. परमेश्वर तुमच्या गरजा पूर्ण करणारा देव आहे. हालेलुया. रिसेंटली आम्ही 43 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावरती होतो. 43 दिवस संजीवनासाठी, महाराष्ट्राच्या भूमीसाठी आम्ही प्रार्थना करत होतो. जवळपास 16-17 जिल्ह्यांमध्ये आम्हाला जाता आलं. आणि मग त्या पूर्ण सुवार्ता फेरीमध्ये हजारो लोकांनी आपलं जीवन प्रभूला दिलं. चिन्ह चमत्कार घडल्या, अद्भुत गोष्टी घडल्या. आणि एक गाव आहे, एकदम रिमोट एरिया, धुळ्याच्या पुढे एकदम नंदुरबारच्या तिकडे त्या एका बॉर्डरवरती नवापाडा म्हणून गाव आहे. आणि तिथं क्रुसेड होती आणि एकदम पावसाचं वातावरण झालं. ऑर्गनायझर एक पास्टर गेटवरती उभे होते, ग्राउंड सगळं तयार झाले, खुर्च्या वगैरे सगळं छान एकदम. आणि आता काय होईल माहीत नाही. आणि इतक्यात पाऊस आला तिकडून. इतका पाऊस समोरून त्यांनी बघितला, पाऊस आला. मुलांना सांगितलं त्यांनी, अरे खुर्च्या उचला, आवरावर करा, ते लाईट बंद करा, शॉर्ट सर्किट होईल, काहीतरी होईल, पाऊस आलाय. त्यांच्या डोळ्यांनी त्यांनी बघितलं, मोशेच्या काळात जसं समुद्र दुभागला ना, ढग दुभागला प्रियांनो आकाशात. एक ढग इकडून, दुसरा ढग तिकडून. तुम्ही अभिषिक्त लोक आहेत. अडचणी तुमच्या नादी नाही लागणार. लोक आजपर्यंत एकच, सैताना तुला मी हाकलतो, सैताना मी तुझं असं करतो, सैताना तुला पायाखाली, सैताना. एक गोष्ट पक्की मनात ठेवा, सैताना आपला प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही ऐकलं का मी काय बोललो? सैतान आपला प्रॉब्लेम नाही, आपण सैतानासाठी प्रॉब्लेम आहे. आग आहे तुमच्यामध्ये देवाच्या आत्म्याची. तुम्ही देवाच्या सामर्थ्याने भरलेले लोक आहात. प्रभूचा अभिषेक तुमच्या जीवनात आहे. जग काय? ह्या जगासाठी येशू ख्रिस्त एक अनोळखी व्यक्ती आहे. जगासाठी येशू ख्रिस्त एक अनोळखी व्यक्ती आहे. तो जगात आला, 33.5 वर्ष तो आमच्यात येऊन त्याने वस्ती केली, आमच्यात राहिला. प्रभू येशू ख्रिस्त उठला, बसला, खाल्लं पिल्लं, आमच्याबरोबर फिरला, चिन्ह चमत्कार केले, मानव बनून आमच्यात येऊन तो राहिला. जगाने ओळखलंच नाही त्याला. योहान 1 अध्यायाच्या 10व्या वचनात लिहिलं आहे, योहान 1:10, तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. येशूला जगाने ओळखले नाही. का नसेल ओळखलं? काय कारण असेल? आता समजा आज आपल्याकडं एखादा आफ्रिकन प्रीचर आला, नाही तर चायनीज प्रीचर आला. चायनीज भाषेत दिलेला संदेश आपल्याला कळेल का? नाही कळणार, कारण की ती आपली भाषा नाही. मराठीत किती बोला आपल्याला कळेल, चायनीज भाषेत आपल्याला कळणार नाही, कारण ती आपली भाषा नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, जग जगिक रीतीच्या भाषा बोलतात, त्यांना आत्मिक गोष्टी नाही कळत.
तुम्ही आत्मिक लोक आहात. येशूचं बोलणं आत्मिक होतं आणि त्याच्यामुळं जगाला त्याची भाषा, त्याचं बोलणं नाही कळालं. जगासाठी तो एक परकाच व्यक्ती राहिला. तो जगात आला तरी पण जगाने त्याला ओळखलं नाही. नाझरेतमध्ये येशू ख्रिस्त एकदा गेला आणि त्याची खूप इच्छा होती चिन्ह चमत्कार करायची, काय 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 बऱ्याच गोष्टी. आणि त्या सगळे नाझरेतमधले लोक येशूला काय म्हणतात? योसेफाचा मुलगा. देवाचा पुत्र म्हणायचं तर त्याला योसेफाचा पुत्र म्हणतात. लोक नेहमी तुम्हाला आध्यात्मिक दर्जावरून काढून तुम्हाला साध्या दर्जावरती घेऊन येतील. तुमच्या घरामध्ये परिवार आहे तुमचा, एक 100 लोकांचा परिवार आहे, सगळं तुमचं नातेवाईकांचं, सगळ्या त्याच्यातला ना एक 100 मधला एक जण पाळकीय सेवेसाठी उभा राहतो. एक बहीण अभिषेक मिळतो, ती सेवेसाठी उभी राहते. आणि त्यांना अभिषेक मिळाल्यानंतर पण ना बाकीचे लोक त्याला ऑर्डिनरीच समजतात. अरे बस इथं माझ्यासमोर लहानचा मोठा झालाय. तुम्हाला तो सन्मान मिळणार नाही प्रियांनो. ऐकते तुम्ही मी काय म्हणतोय ते? असंच त्या नाझरेतच्या लोकांनी केलं आणि येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र म्हणण्याऐवजी ते योसेफाचा पुत्र म्हणत होते. कारण ते जगिक दृष्टीने बघणारे लोक होते. जगिक दृष्टीने चालणारे लोक जे आहेत त्यांना आध्यात्मिक दानांची गोडी समजणार नाही. जे जगिक रीतीनं चालणारे लोक आहेत त्यांना ख्रिस्त त्यांच्यासाठी परकाच राहणार आहे. त्यांच्यासाठी येशूचं सामर्थ्य नवखं राहणार आहे. त्यांना कळणार नाहीये येशू कोण आहे. येशू जगात आला पण जगाने त्याला ओळखले नाही. मग जग ओळखत नाही, मग जग आमच्याशी प्रेमाने वागणार आहे का? मुळीच नाही. बायबल काय सांगता बघा, योहान 15 अध्याय 18 वचन. जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही द्वेष केला आहे हे तुम्हाला माहीत आहे. जग तुमचा द्वेष करते. नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही सत्य मार्गावर चालत आहात तुमची निंदा झाली पाहिजे. आणि ज्या सेवकाची निंदा होत नाही त्याची सेवा करी नाही. हॅलो, तुम्ही ऐकलं का मी काय म्हटलो? जेव्हा तुमची निंदा होईल तेव्हा स्वतःला धन्य समजा. किती लोक आमेन म्हणणार आहेत? जेव्हा लोक तुमच्या विरोधात बोलतील तेव्हा स्वतःला धन्य समजा. लोक तुम्हाला खाली त्या नोहाला पण खाली दाखवत असते. येडायचा काही समजत नाही, कशाला बांधायचं हे तारू बिरू, त्याला खाली दाखवत असते. एक टाइम आला नोहाचं तारू नोहावर, लोक खालून वर बघतायत. तुमच्या वैऱ्यांच्या समोर देव तुम्हाला उंच करणार आहे. ज्यांनी आजपर्यंत तुमची निंदा केली होती त्यांच्या समोर परमेश्वर तुमचं मस्तक उंच करणार आहे. कारण तुम्ही जगाचे नाही, तुम्ही स्वर्गाचे लोक आहात. स्वर्ग खाली नाही, स्वर्ग वर आहे. तुम्ही खालचे नाही, तुम्ही वरचे लोक आहात. तुमच्या जीवनात परमेश्वर तुम्हाला कधीच पडू देणार नाही. परमेश्वर तुम्हाला उंच करणारा देव आहे. हालेलुया. कधीच निराश आणि नाराज होऊ नका. नजर फक्त देवाकडे लागून राहू द्या. हालेलुया. टाइम बदलतो. हालेलुया. आणि ते प्रत्येक जण बघतो. ज्यांनी तुमची निंदा केली ते पण बघतात, जग पण बघतं. दुःख करत काय बसायचं? कशाला टेन्शन घेत बसायचं? आपल्याला गॅरंटी पाहिजे माझा बाप किती महान आहे. हालेलुया. आणि त्या बापाने माझ्यावरती दया केली. स्वर्गीचा देव आपला परमेश्वर आहे. आपलं कनेक्शन देवाबरोबर झालं प्रियांनो. ज्या दिवशी तुमची नाळ तुमच्या आईपासून तोडण्यात आली त्या दिवशी तुमची नाळ तुमच्या देवाबरोबर जोडण्यात आली. आता तुमचं पोषण जग नाही करणार, गरज पूर्ण करणारा तुमचा देव आहे. स्वर्गातून गरज पूर्ण होणार. तुमची नाळ देवाबरोबर जोडली. तुम्हाला काय पाहिजे काय नको प्रत्येक गोष्ट स्वर्गातून येते प्रियांनो. मी आत्ता सांगितलं तुम्हाला 43 दिवस आम्ही मिशन टूरवरती होतो. एक दिवशी माझा जालन्यात पोहोचलो, साबण संपला, आंघोळीचं साबण संपलं. छोटीशी साक्ष आहे पण महत्वाची. आता मी विचार करतोय मला साबण घ्यायचं. 6:30 एका भावाला जालन्यात स्वप्न पडलं.
माझ्या दासाचा साबण संपलाय. तो माझ्याकडे आला, पास्टर काही साबण बिबन पाहिजे का? बोल तुला कोणी सांगितलं? 6:30ला स्वप्न पडलंय. बोले ये घेऊन. इथं साबण बिबन छोट्या छोट्या गोष्टी वरून येतात आमच्यासाठी. गरजा वरून पूर्ण केल्या जातात, कारण आम्ही इकडचे नाही तिकडचे लोक आहोत. स्वर्गातून आमची गरज पूर्ण केली जाते. संतुष्ट असा जे परमेश्वर देत आहे. हालेलुया. राष्ट्रांची संपत्ती तुमच्याकडे येईल प्रियांनो. तुम्हाला पुरून उरणारे आशीर्वाद तुमच्याकडे असतील, कारण तुम्ही मेलेल्या नाही, तुम्ही जिवंत देवापुढे आलेले आहात. तो सगळ्या गरजा पूर्ण करणारा परमेश्वर आहे. मागून तर बघा. हालेलुया. आम्ही स्वर्गाचे लोक आहोत हे आम्हाला नेहमी माहीत पाहिजे. जगाने त्याला नाही ओळखलं. जग येशूचा पण द्वेष करायचे. आत्ता पण येशूचा द्वेष करत आहे. तो मस्तक आहे, आपण त्याचं शरीर आहे. येशूचं शरीर आपण आहे. येशूचा द्वेष करतात म्हणजे आपला द्वेष करतात, आपला द्वेष करतात म्हणजे येशूचा द्वेष करतात. येशू आणि आपण दोन नाही, आपण एक आहोत प्रियांनो. हालेलुया. ख्रिस्ताचा ते आजही द्वेष करत आहे. आणि हे द्वेष करणारं जग, त्यांच्यापासून कधीही तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. येशू वर आहे मस्तक. हालेलुया. तो सर्वोच्च देव आहे, सामर्थ्यवान परमेश्वर आहे, कृपाळू देव आहे. येशू सर्वोच्च आहे. आणि आमची नजर ज्यावेळेस त्याच्याकडे लागते, तो बरोबर शरीराची काळजी घेतो, मंडळीची काळजी घेतो. सगळ्या गोष्टी त्याच्या योजनेप्रमाणे आमच्यासाठी पूर्ण केल्या जातात. 1 योहान 2 अध्याय 15 वचन. 1 योहान 2:15. जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जगावर प्रीती करणं म्हणजे काय? एखादा व्यक्ती कष्ट करतो बिचारा, बिझनेस वाढवतो, काय 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 ओढून ताडून कशी तरी मर्सिडीजची गाडी घेतोय, महाग एकदम, करोड रुपयाची. त्याला रात्री झोप नाही लागत. त्याला स्वप्न पडतं दगड मारलंय गाडीला कोणीतरी. असा खडबडून जागा होतो, लगेच खिडकीतून जाऊन बघतो, अरे नाही, व्यवस्थित आहे माझी गाडी. मन अडकलंय संसारात. आणि एखादा येशूवर विश्वास ठेवणारा व्यक्ती बिछाण्यात पडल्या पडल्या झोप लागते. त्याला माहिती आहे मी देवाचा आहे आणि गाडी पण देवाचीच आहे. हालेलुया. देव सांभाळेल. ज्यांचं मन जगात अडकलेलं आहे. देवदूत पाठवले लोटाला बाहेर काढायला, आणि लोटाची बायको महाग बघत होती. संसारात मन अडकलं होतं, मिठाचा खांब झाली. जे लोक माग बघणार आहेत, नांगराला हात घातल्यावर देवाच्या राज्यासाठी उपयोगाचे नाही. जगातून आपल्याला सेपरेट केलेलं आहे. आपण जगाचे नाहीत. आमची नजर नेहमी स्वर्गाकडे लागलेली पाहिजे. येशूकडे आमची नजर लागलेली पाहिजे. निरंतर आमची दृष्टी प्रभूकडे लागलेली पाहिजे. सतत प्रभूकडे पाहत राहा निरंतर. जगातल्या गोष्टींवरती प्रेम केलं, विषय संपला. जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. पित्याची प्रीती नाही म्हणजे देवाचं प्रेम त्या व्यक्तीला कळालेलंच नाहीये. तुमच्या जीवनात कितीही मोठे आशीर्वाद आले, दिखावा करू नका. आशीर्वाद मोठे नाहीत, आशीर्वाद देणारा मोठा आहे, त्याच गौरव पाहिजे. माझं घर असं, माझी गाडी तशी, अरे हट, माझा देव असा आहे. हालेलुया. देवाचं गौरव करा, आशीर्वाद भरभरून येतील. जगाच्या गोष्टींचं कौतुक बंद आजपासून. किती लोक आमीन म्हणतील? करायचं नाही म्हणजे नाही. मी तर ठरवलंय. हालेलुया. मोठ्या गाड्या घोड्या घर बिर सगळे करा, कोणालाच काही दिखावा करायचा नाही. गपचूप राहायचं. आमीन.
गपचूप आहेत ते सुरक्षित आहेत. दिखावा करणारे नेहमी पस्तावा करतात प्रियांनो. आणि जे लोक म्हणतात की मला माझ्या देवाच्या नजरेत श्रेष्ठ बनायचंय, माणसाच्या नाही, माझा देव मला म्हटला पाहिजे शाबास भल्या व विश्वासू दासा, हे शब्द प्रभूकडून ऐकण्यासाठी परिश्रम केले पाहिजेत. माणसाकडून शाबासकी नकोय, जगाकडून कौतुक नकोय. जगातलं कौतुक घ्याल ना, डोक्याला शॉर्ट होऊन जाईल बिनकामाचा. आज पत्रिकेत नाव टाकतील, तुमचं थोडं चुकलं का पत्रिकेतलं नाव खोडून टाकतील. लई त्रास होईल त्याचा, इतका त्रास होईल, खूप जास्त. खूप गोष्टींमध्ये आपल्याला जगातून दुःख प्राप्त होतं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे आपल्याला, शिकवत आहे ही गोष्ट त्याच्या वचनाप्रमाणे. जग माझा द्वेष करायचं, तुमचा पण द्वेष करत आहे. तुम्ही आता जगावर आणि जगातल्या गोष्टींवरती, अभिलाषांवरती प्रेम करू नका. तुमची नजर माझ्याकडे राहू द्या. तुमच्या गरजा 100% पूर्ण केल्या जातील. ज्या आशीर्वादांच्या मागं धावतात ना, त्यांच्यापेक्षा जास्त आशीर्वाद तुमच्याकडे असतील. कारण तुमची नजर तुम्ही देवाकडे लावलेली आहे, तुमची नजर तुम्ही प्रभूकडे लावलेली आहे. देव तुम्हाला कधीही कर्जबाजारी होऊ देणार नाही. संपत्ती देऊन आशीर्वादित करेल, आध्यात्मिक कृपादानं देऊन आशीर्वादित करेल, स्वर्गीय सामर्थ्य अभिषेक देऊन आशीर्वादित करेल. आणि तुमचं जीवन प्रभूच्या सानिध्यात भरलेलं असेल. हालेलुया. किती आनंद आहे देवाच्या राज्यात. हा आनंद जगात कुठंच मिळत नाही प्रियांनो. हा आनंद जगात कुठंही मिळणार नाही. जग आणि जगातल्या गोष्टींवरती प्रेम करू नका. काय जगामध्ये? 1 योहान 2 अध्याय 16 आणि 17 वचनामध्ये सांगितलेलं आहे. 1 John chapter 2 verses 16-17. 1 योहान 2, 16 आणि 17. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. जग नकोय आपल्याला, आपल्याला येशू पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव निरंतर झाला पाहिजे, कारण येशूमध्ये जीवन आहे. एकदा DGS दिनकरन अंकलकडं सैतान आला आणि सैतानाने सांगितलं की माझी सेवा कर, तुला मी भरपूर काय काय देतो, तुझं नाव मी मोठं करतो, तुला मी घरदार देतो, गाड्या देतो, तुला पैसा देतो, तुला काय पाहिजे जगात तू काहीही माग, तुला मी सगळं देतो. आज नंतर माझ्या कामासाठी तू ये, सोडून दे येशूला माझ्याकडे. दिनकरन अंकलने एकच गोष्ट सैतानाला सांगितली, तू मला सगळं देशील, तू मला तारण देऊ शकत नाही, कारण तारण फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे. हालेलुया. एकच नाव. देवाला धन्यवाद द्या की देवाचा एकुलता एकच पुत्र आहे आणि तारण फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे. स्वर्गात जाण्याची वाट एकच आहे आणि ती वाट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. येशू शिवाय दुसरी वाट नाहीये प्रियांनो. येशू ख्रिस्ताशिवाय तारण नाही. येशू हा तारणाचा मार्ग आहे प्रियांनो. आणि हा तारणाचा मार्ग कुणाला दुखवून नाही सांगता येणार. हा प्रेमाचा रस्ता आहे, हा प्रीतीचा रस्ता आहे, हा स्वर्गाचा रस्ता आहे प्रियांनो. आणि हा एकमेव रस्ता स्वर्गात जाण्यासाठी देव बापाने आपल्यासाठी दिलेला आहे. म्हणून प्रभू येशूच्या नावातच आम्हाला तारण आहे, कारण की प्रभू येशू ख्रिस्त योहान 14:6 प्रमाणे तो मार्ग, सत्य आणि जीवन आहे. तोच मार्ग, तोच सत्य, तो जीवन आहे. योहान 11:25 प्रमाणे तो पुनरुत्थान आणि जीवन आहे. तो आम्हाला जीवन देणारा परमेश्वर आहे. 1 योहान 5:12 मध्ये तर सांगितलंय, ज्याला पुत्र लाभला त्याला जीवन लाभले आहे. येशू मिळाला म्हणजे जीवन मिळालं आहे. तो येशू आमच्या जीवनात असणं गरजेचं आहे. जगाच्या गोष्टी त्याच्याकडे आमचं लक्ष नसावं. आमची नजर नेहमी स्वर्गीय राज्याकडे असली पाहिजे. आजकाल पश्चातापाचे संदेश जास्त येत नाहीत. आजकाल मन फिरवण्याचे संदेश जास्त येत नाहीत. आजकाल जास्त प्रभूच्या आत्म्याला प्राप्त करा असे संदेश देणारे लोक कमी आहेत प्रियांनो.
पण ह्या संदेशाची शेवटच्या काळामध्ये गरज आहे. हालेलुया. पाप्यांच्या उद्धारासाठी येशू ख्रिस्त आला. हा संदेश सगळ्यात महत्त्वाचा आहे. उद्धार, तारण प्राप्त करणं, जगापासून स्वतःला तोडून स्वर्गाशी आम्ही जुडलं जाणं, हे आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण स्वर्गाशी जुडलो जातो, स्वर्गाचे आशीर्वाद आपल्या जीवनात उतरून येतात. आमेन. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, पवित्र शास्त्रात काही अशी उदाहरणं आहेत की काही लोकांनी आपलं जीवन किती अलौकिक रीतीनं प्रभूला समर्पित केलं. आपण लूक 2:36-38. हन्ना नावाची एक संदेष्टी होती. ती आशेराच्या वंशातील फनुएलाची मुलगी होती. ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्य काल संपल्यापासून ती नवऱ्याजवळ 7 वर्ष राहिली होती. आता ती 84 वर्षांची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे. तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरूशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागली. येशू ख्रिस्ताचं, येशू बाळाचं मंदिरात समर्पण झालं त्यावेळेस हन्ना नावाची संदेष्टी आहे. तारुण्यामध्ये तिने आपलं जीवन प्रभूच्या सानिध्यात असं समर्पित केलं की ती देवाचं मंदिर सोडून निघून गेली नाही. प्रियांनो, खूप महत्वाची गोष्ट आहे. तिचं तारुण्य तिने प्रभूसाठी देऊन टाकलं. तिचं जीवन तिने प्रभूच्या सानिध्यात देऊन टाकलं. तिचं जीवन तिने प्रभूच्या राज्यासाठी देऊन टाकलं. तिचं जीवन तिने प्रभूच्या गौरवासाठी जगण्यासाठी सुरुवात केली. तिच्या समोर जग पण होतं. ती जगामध्ये परत जाऊ शकत होती. परत एकदा आपल्या जीवनाची एक नवीन सुरुवात ती करू शकत होती. पण तिने निश्चय केला की माझं जीवन मी देवाच्या सानिध्यात घालवणार आहे. 84 वर्षाची होईपर्यंत मंदिरात टिकून राहिली. प्रियांनो, पहिलं मंदिर कोणी बांधलं? यरूशलेमेतलं शल्मोन राजाने बांधलं. हालेलुया. शल्मोन राजाने यरूशलेमेतलं पहिलं मंदिर बांधलं आणि ते मंदिर बांधून झाल्याच्या नंतर काय केलं की ते मंदिर शल्मोनाने देवाला समर्पित केलं. आणि जसं ते मंदिर देवाला समर्पित केलं ते संपूर्ण मंदिर देवाच्या उपस्थितीने भरून गेलं. किती लोक आमीन म्हणतील? मग नंतर नबुकदनेस्सर राजाने ते पाडून टाकलं ते मंदिर काही कालावधीनंतर. मग नंतर हे लोक बंदीगृहात गेले, बाबेलच्या यहुदी लोक. तिथून 70 वर्षाची गुलामी करून परत आले आणि परत त्यांनी मंदिर बांधलं. त्या दुसऱ्या मंदिराला आपण जरुबाबेलचं मंदिर म्हणतो, कारण त्याच्या नेतृत्वाखाली बांधलं होतं. आता दुसरं मंदिर ज्यावेळेस बांधलं त्यावेळेस लोकांना जुन्या गोष्टी माहीत होत्या. शल्मोनाने मंदिर देवाला समर्पित केलं आणि देवाची उपस्थिती उतरून आली. आता हे दुसरं मंदिर ज्यावेळेस देवाला समर्पित करतील तेव्हा पण तीच उपस्थिती उतरून येईल आणि सगळे लोक पूर्ण लक्ष देऊन तिकडं पाहत असतील मंदिराकडं. मंदिर देवाला समर्पित केलं पण उपस्थिती आली नाही. जी शल्मोनाच्या मंदिरात आली होती, दुसऱ्या मंदिरात देवाची उपस्थिती आली नाही. देव त्या मंदिरात त्या दिवशी उतरला नाही समर्पणाच्या. लोक निराश झाले. आमचं काही चुकलं का? काय झालं? काय नाही. परंतु ज्या दिवशी येशू बाळाला मंदिरात नेण्यात आलं त्या दिवशी देव मंदिरात आला होता. प्रियांनो, हालेलुया. याचा अर्थ तुमचे प्रभूमधले श्रम कधीच व्यर्थ जाणार नाहीत. ज्यांनी प्रभूला आमंत्रण दिलंय प्रभू त्यांच्याकडे येतोच येतो. प्रियांनो, त्या दुसऱ्या मंदिरात त्या दिवशी प्रभू आला. ही स्त्री हन्ना जर ती मंदिर सोडून जगिक गोष्टीत निघून गेली असती तिला येशू बाळाचं दर्शन कधीच झालं नसतं. टिकून राहणारे लोक पाहिजे चर्चमध्ये. हालेलुया. देवाच्या राज्यात तुमची छोटीशी हालचाल तुमच्या जीवनासाठी मोठे आशीर्वाद आणू शकते. हालेलुया. छोटीशी हालचाल प्रभूच्या गौरवासाठी तुम्ही जे काही कराल कधीच वाया जाणार नाही. कधीच नाही. नेवर. एक मुलगा जहाजावरती गेला होता. प्रियांनो, सत्य घटना आहे. जहाजावरती गेला आणि इतकं वादळ, म्हणजे तो दिवस असा होता की ते जहाज बुडेलच असं त्याला वाटलं. तो गुडघ्यावर आला, प्रभू मला वाचव, आणि त्याला एक दर्शन झालं.
आणि त्याला दिसलं की तो प्रार्थना करतोय आणि त्याच्या जहाजाच्या बाजूने भाकरी फिरत आहेत, भाकर आपण खातो ती भाकर, भाकरी पूर्ण सगळ्या बाजूंनी भाकरी फिरत आहेत. आणि ना वादळ थांबलं आणि तो घरी आला, शांत झाला एकदम. त्याला समजे ना काय प्रभूने दर्शन दिलं मला. आणि त्याच्या आईने विचारलं, का रे का शांत झाला, काय झालं? आई, खूप मोठं वादळ होतं, मी आज जिवंत घरी आलो नसतो, आमचं जहाज बुडणार होतं. मग काय झालं, प्रभूने वाचवलं ना, आनंद कर. म्हणे माहीत नाही, मी गुडघ्यावर आलो, प्रार्थना केली, माझ्या जहाजाच्या बाजूने नुसत्या भाकरी फिरत होत्या, मला समजलं नाही ते काय. आई म्हटली, बाळा, रोज मी गरिबांना भाकर देते आणि मी म्हणते की प्रभू माझ्या लेकराचं रक्षण कर. त्या गरिबाला दिलेला तो दान धर्म स्वर्गापर्यंत त्याची नोंद घेण्यात येते प्रियांनो. हालेलुया. तुमचं एकही काम वाया जात नाही. प्रभूमध्ये तुमचे परिश्रम व्यर्थ नाहीत. प्रभू तुमच्या प्रत्येक गोष्टीचं स्मरण करणार आहे. तुम्ही काहीही लहान जरी काम केलं तरी ते काम चर्चमध्ये महत्त्वाचं आहे. आमचा सहभाग असला पाहिजे. आमच्यासाठी देवाने ही विशेष योजना ठेवलेली आहे. आम्ही जगाचे नाही, आपण स्वर्गाचे लोक आहोत. हालेलुया. बोले येशू मसीह की. ज्या वेळेस एखादं जहाज पाण्यावरती चालतं, पाणी बाहेर असतं, ते बाहेरचं पाणी कधी आत येऊ द्यायचं नाही. किती लोक आमेन म्हणतात? हालेलुया. प्रेज लॉर्ड. ऐकताय तुम्ही मी काय म्हणतोय? जगातल्या गोष्टी जहाजात नकोय, बाहेरचं पाणी जहाजात नकोय. पाणी आत आलं तर जहाज बुडून जाईल. जगाच्या गोष्टी नकोय. जगात राहायचंय पण जगाच्या गोष्टी आत येऊ द्यायच्या नाही. मंडळीत पण आम्हाला देवाचं गौरव करायचं आहे. हालेलुया. बोले येशू मसीह की. स्पेशली जे वर्शिप लीडर्स असतात त्यांनी, पाळक लोकांनी खूप सावध राहिलं पाहिजे. हालेलुया. येणारे जनरेशन्स तुमच्याकडून काय कित्ता घेणार आहेत? आराधकाचे कान टोचलेले, लांब लांब केस, माणूस आहे का जनावर हे पण कळत नाही. वर्शिप करतील आणि पळून जातील बाहेर. आमचं काम झालं. तुझं काम नाही झालं, तुझं काम होणार आहे, लक्षात ठेव. हां. मला विचारलं जातं, प्रियांनो, पास्टर तुम्ही येणार आहेत, आम्ही आराधनेला कोणाला बोलू? आम्ही म्हणतो तुमच्या चर्चची वर्शिप टीम आहे का? त्यांनाच बोलवा. हालेलुया. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. तुम्ही दुसरा कोणाला बोलवाल, गडबड होऊन जाईल. ऐकताय तुम्ही? एकदा एका सभेला मला पोचायला उशीर झाला. धावत पळत पोचलो आणि कसा तरी म्हणजे टाईम 5-10 मिनटं लेट झालाय. पोचलो, त्याच्यात त्यांनी बँडवाले आणले, त्याच्यात 20-25 मिनटं गेले. आणि जसा मी तिथं स्टेजपर्यंत कसा बसा पोचलो, पाळक साहेबांनी वर्शिपवाल्याला खुणवलं, मास्टर आले, आता वचनाची वेळ आहे, आता गाणे थांबवा, वर्शिप थांबवा, वचन. तो वरून करतोय. अजूनही मला लक्षात आहे त्याची स्टाईल. हालेलुया. सेवा आहे ही सेवा आहे. एकमेकांना प्रेमाने वागून हे काम करायचं असतं. हालेलुया. हे काम उरुमटपणाने नाही होत. मंडळीमध्ये ऐक्य पाहिजे, देवाचं सामर्थ्य पाहिजे. हन्ना नावाची संदेष्ट्री 84 वर्षाची होईपर्यंत तारुण्यात तिने ते जीवन प्रभूला दिलंय. तेव्हापासून या क्षणापर्यंत मंदिरात टिकून राहिली. तिची ओळख नंतर विधवा वगैरे त्या गोष्टी, आधी तिची ओळख संदेष्ट्री आहे. ती देवाची दासी आहे, प्रभूच्या सामर्थ्यात टिकून राहणारी आहे. आणि परमेश्वराने तिच्यासाठी अद्भुत काम केलं की तिच्याद्वारे देवाचं गौरव झालंय, तिच्या मुखाने देवाचं गौरव झालंय आणि साक्षात तिला प्रभूला पाहण्याची संधी मिळाली. जे प्रभूमध्ये टिकून राहतात त्यांना आध्यात्मिक महान अनुभव येतात. प्रियांनो, जर तुम्हाला तुमच्या आत्मिक जीवनात प्रबळ व्हायचंय, तुम्हाला प्रार्थना करायची, चर्चकडे यायचंय, हन्नासारखं देवाच्या सामर्थ्यात टिकून राहायचंय.
मग आपलं आध्यात्मिक जीवन प्रबळ होईल, मग आपल्या जीवनामधून देवाचा गौरव होईल. जग आपल्याला वधस्तंभावर खेळलेलं आहे प्रियांनो, आणि जगासाठी आपण वधस्तंभावर खेळलेले आहोत. प्रभूने आपल्याला जगापासून दूर केलेलं आहे. जगाला खुश करण्याचा प्रयत्न करणं बंद करा आजपासून. किती लोक आमेन म्हणतील? जगाला खुश करण्यासाठी कुठलंच काम करू नका. फक्त तुमचा देव तुम्हाला पाहतोय, बस. हालेलुया. प्रभू आनंदी झाला पाहिजे, प्रभू संतुष्ट झाला पाहिजे, प्रभूच्या मनाला आमच्याविषयी आनंद वाटला पाहिजे. हे आमचं जीवन आहे. हन्ना मंदिरात टिकून राहिली, प्रभूचं गौरव करत राहिली, आणि तिला एक दिवस अशी संधी मिळाली, तिला साक्षात येशू ख्रिस्ताचं दर्शन घडले, प्रभू तिला भेटला, तिच्या जीवनाचं सार्थक झालं. जे टिकून राहणार आहेत त्यांच्या जीवनात आशीर्वाद आहेत प्रियांनो. जे प्रभूमध्ये टिकणार आहेत त्यांच्या जीवनामध्ये देवाचं गौरव आहे. ही एक विधवा होती मंदिरात, आणखीन एक मंदिरात आलेली विधवा होती. देवाचं वचन सांगतं, लूक 21 अध्याय 1-4 वचन आहेत. लूक 21:1-4. मग त्याने दृष्टी वर करून धनवानांना आपली दाने मंदिराच्या भांडारात टाकताना पाहिले. त्याने एका दरिद्री विधवेलाही तेथे 2 टोल्या टाकताना पाहिले. श्रीमंत लोक येत होते, दिखावा करून करून दान टाकत होते. एक गरीब विधवा आली, हाताच्या मुठीत तिने गच्च आपले 2 ते नाणे धरलेले असतील. गपछूप आली, गपछूप. प्रभूने तिचं पण दान पाहिलं, ती काय देतीये. त्याने एका दरिद्री विधवेलाही तेथे 2 टोल्या टाकताना पाहिले. तेव्हा तो म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे. संख्येने दुसऱ्यांच्या रकमा मोठ्या असतील, पण या विधवेच्या दानाला श्रेष्ठ म्हटलेलं आहे. तिने सगळ्यात अधिक टाकलं आहे, कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून देवाच्या दानात टाकले. हिने तर आपल्या कमाईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे. आमेन. तिने खाण्यावर प्रेम केलं नाही, तिने देवावर प्रेम केलं. हीच मोठी गोष्ट आहे. हालेलुया. जगावर प्रेम करू नका, येशूवरती प्रेम करा. 2 विधवा बघितल्या आपण. एक विधवा मंदिरात टिकून राहिली, प्रभूचं दर्शन तिला घडलं. दुसरी विधवा, तिच्याकडं होतं ते देवाला देऊन टाकलं, प्रभूने तिला आशीर्वादित केलं. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आमचं जीवन असं पाहिजे. आमचा देव स्वर्गात वसणारा देव आहे. हालेलुया. तो आमच्या सगळ्या प्रार्थना ऐकतो. जे तुम्ही इथं बांधता ते स्वर्गात बांधलं जातं. जे तुम्ही इथं मोकळं करता ते स्वर्गात मोकळं केलं जातं. तुमचं कनेक्शन स्वर्गाबरोबर आहे. किती लोक आमेन म्हणते? हालेलुया. आपला उद्देश जगिक गोष्टी नाहीत, आपला उद्देश स्वर्गीय गोष्टी आहेत. हालेलुया. स्वर्गाबरोबर देवाने तुम्हाला आणि मला जोडलंय. आज आपलं जीवन प्रभूला असं समर्पित करूया की आज प्रभूला सांगूया की प्रभू, तुझ्या राज्यासाठी, तुझ्या गौरवासाठी माझा उपयोग कर. आमेन. हालेलुया. या गर्दीत देव काही लोकांना शोधत आहे. मी काय म्हटलं तुम्ही ऐकलं? दाविदाने आपल्या धनगरी बटव्यात हात घातला, 5 गोटे होते, त्याच्यातला एक त्याने शोधून घेतला. असा या मंडळीत देवाने आज हात घातलाय आणि देव शोधतोय कोण तयार आहे, कोणाला देवाच्या राज्यासाठी वापरायचंय. कोण आहेत ते लोक जे म्हणत आहेत, मी आजपासून जगाचा नाही, मी माझ्या देवाचा आहे. आज नंतर माझी नजर मी जगाकडून हटवत आहे, माझ्या देवाकडं माझी नजर लावत आहे. आज माझं जीवन मी प्रभूला समर्पित करत आहे. आज नंतर मी फक्त माझ्या येशूचा आहे. माझं जीवन प्रभू तू आशीर्वादित कर. हालेलुया. एकदा स्वर्गाशी जोडले जा प्रियांनो, तुम्हाला भूत धमकवायची वेळ येणार नाही. मी काय म्हटलं ऐकलं तुम्ही? ती उपस्थिती स्वर्गाची तुमच्यामध्ये एवढी उतरून येईल की तुमची पाऊलं जिथं लागतील ना, दुष्ट आत्मे तिथून पळून जातील. तुम्ही जिथं उभे राहाल देवाची आज्ञा घेऊन चालाल, तुमचं जीवन देवाला गौरव देणारं होईल. हालेलुया. बोलो यीशु मसीह की.